कसं काय भावानो, आज आहे नवरात्रीचा 4था दिवस आणि आपल्याला जायचं होतं गावाला, म्हणजेच देवासनी तेल घालायला. म्हणून गाडी तराट हायवेला लावली आणि येऊन थांबलो डायरेक्ट पंपावर. गाडीचा खुराक गाडीला दिला आणि आपण येऊन पोचलो आप्पाचीवाडीमधल्या पहिल्या कारी मंदिराला. साहेब काय आम्हाला सोडायला तयार नाहीत म्हणून साहेबासनी घेऊनच फिरायला लागले. ह्या मंदिराला अलसीनाथांचं विश्रांती स्थळ असं पण म्हणतात. इथे तेल घालून आपण देवांना तेल घालायला सुरुवात केली. इथं वाकडे तिकडे फांद्या असणाऱ्या या झाडांना कारीचे झाड असं म्हणतात. त्यामुळं या ठिकाणाचं नाव कारी असं पडले. तिथनं आम्ही येऊन पोचलो ते घुमट मंदिरात. इथे दर्शन घेतलं आणि जाऊन पोचलो ते लक्ष्मी मंदिरात. देवीचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो ते मागल्या बाजूला असणाऱ्या वाडा मंदिरात. इथं घोड्यांची पागा आहे. ती घोड्यांची पागा आमच्या साहेबांना दाखवली. साहेब काय घोडं बघून हरकून गेलं. तिथनं पुढे गेलो ते डायरेक्ट मंदिरात. वाडा मंदिरातल्या देवाचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे आम्ही गेलो ते खडक मंदिरात, म्हणजेच खडकावरच्या मंदिरात. इथे देवाचं दर्शन घेतलं आणि मेटक्याचा रस्ता धरला. उपवास असल्यामुळे म्हटलं आता केळी घेऊया. मामाला म्हटलं 5 रुपये तरी कमी करा. मामा म्हणते 1 केळी एक्स्ट्रा देतो पण 5 रुपये कमी करणार नाही. मग आपण येऊन पोचलो मेतक्यात. तिथे यो काय प्रकार चाललेला काय कळना. नंतर डोक्यात आलं की बाबा इथे एक बाळूमामाने रवलेला खांब आहे. त्या खांबाला धरलं की ती भूतभीत असते ती निघून जाते असा काहीतरी विषय आहे. मंदिराच्या आतमध्ये शूटिंगला परमिशन नाही, त्यामुळे आपल्याला काय आत शूटिंग बिटिंग करता आलं नाही. जेवढं तुम्हाला दाखवता ते तेवढा दाखवायचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये आपण. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.